चलो अगेन प्ले विथ द व्हेरिएबल्स. कट डाऊन करणं हे मेजर टास्क आहे. लॅम्बडा मायनस 1, लॅम्बडा मायनस 4, लॅम्बडा 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 मायनस 1, लॅम्बडा मायनस 4, लॅम्बडा प्लस 1, लॅम्बडा प्लस 2, लॅम्बडा प्लस. सगळा मॅट्रिक्स बनणार आहे. सगळीकडे लॅम्बडा कॉमन दिसत आहे. राईट. मोठ्या प्रमाणात आपल्याला ऑपरेशन करावे लागणार आहेत लॅम्बडा कट डाऊन करण्यासाठी. राईट. हे तर सरळ दिसतंय. परत तेच गणित हॅज इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. डिटर्मिनंट काढणे इज टास्क. राईट. सो डेल्टा इज 0, डेल्टा एक्स इज 0, डेल्टा वाय इज 0, डेल्टा झेड इज 0. हे सगळं केल्यानंतर लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल आणि मग त्यानुसार हे गणित सोडवायचं आहे. सो बघा डिटर्मिनंट काय येतोय आपला. दिस इज लॅम्बडा मायनस 1, this is lambda minus 4 lambda, then lambda minus 1, this is lambda minus 4, this is lambda plus 1, this is lambda plus 2, this is lambda plus minus आयला का रे. हा मायनस लॅम्बडा प्लस 2. ठीक आहे. बघा मग आता ऑपरेशन केलं तरी चालेल. R2 मायनस R1 बरोबर. लॅम्बडा सगळीकडून निघून जाईल R2 मधून आणि सेम R3 मधून पण जाऊ शकतो. तो लॅम्बडा सगळीकडे प्लसच आहे. इथं फक्त मायनस आहे. इथं फक्त तो तुम्हाला त्रास देणार आहे. किंवा कॉलम मध्ये केलं तरी हे कॅन्सल आउट होऊ शकतं. आणि तुम्ही मिक्सिंग पण करू शकता पाहिजे. हे पण लक्षात ठेवा. आपण कॉलम ऑपरेशन केलं पहिलं आणि दुसरं रो ऑपरेशन केलं तरी सुद्धा चालतंय. कारण राईट हँड साईडला झिरोच आहे. तुम्हाला लक्षात येते का नल मॅट्रिक्स राईट हँड साईडला असल्यामुळे तर काही फरक पडत नाही तुम्ही काय करताय. चलो सो मी प्रेफर करतोय रो ऑपरेशन R2 मायनस R1 आणि R3 मायनस R1 केल्यानंतर लॅम्बडा मायनस 4, दिस इज लॅम्बडा. तो सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर हे काय होणार आहे. इथे येणार आहे 1. हे सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर काय येणार आहे मायनस 1 प्लस 4 बरोबर. दिस इज मायनस 4. याच्यातून हे मायनस करायचंय. लॅम्बडा जातोय. हा प्लस 1 आहे. इथं काय येतोय मायनसचा प्लस होऊन जातोय. सो हा येणार आहे 2. दिस इज 2 प्लस 4 राईट. आणि इथं मात्र ऍड होणार आहे आता बरोबर. इथे होणार आहे मायनस 2 लॅम्बडा राईट. चला आपण लॅम्बडाला घेऊन चला पुढे. आता लॅम्बडा सॉल्व्ह करायलाच पाहिजे. आता त्याच्यापेक्षा जास्त कट डाऊन करू शकतो का आपण. करू शकतो अजून देखील आपण. बघा अजून काय करू शकतो आपण माहिती का. या लॅम्बडा ह्या दोन्हीचं ऑपरेशन करू शकतो कट डाऊन करण्यासाठी. राईट. या कॉलम मधून हा कॉलम मायनस केला कराच. तुमचा अपडेटेड काय असणार आहे लॅम्बडा मायनस 1, 1, 2. आता या कॉलम मधून हा कॉलम तुमचा मायनस करतोय मी. बदलायला हवा होता. सो इथं काय येणार आहे मायनस केल्यानंतर लॅम्बडा लॅम्बडा जातोय. मायनस 4 प्लस 1 मायनस 3 2 4 बरोबर. आता थोडीशी क्लॅरिटी आली. नंबर मध्ये कन्वर्ट केले बऱ्यापैकी आपण जेवढं करता येईल तेवढं. आता चला मग इज इक्वल टू 0 करा डिटर्मिनंट कॅल्क्युलेशन. -4 लॅम्बडा -4 प्लस 16 प्लस 3 इंटू करू इकडचं तर बघा व्यवस्थित स्पेस सोडून लिहा. बरंच मोठं इक्वेशन येणार आहे. सो दिस इज 3 इंटू -2 लॅम्बडा -2 प्लस 8 आपण ऍक्च्युली ना इथं ओके ब्लंडर आहे.
ऍक्च्युली आपण 5, 7, 9 नंबर घेतलेस तरी चालला असते. इन्फिनाइट मेनी सोल्युशन्स दिलेले आहे ते अजून फास्ट झाला असतं. ठीक आहे, चला आता प्लस लॅमडा टाइम्स 4 मायनस 4. अच्छा, तो 0च येतोय का? अरे बाबा, कोणाला तरी काळजी आहे आपली, शून्य येतोय. सो दिस इज लॅमडा मायनस 1 multiplied by this is minus 4 lambda plus 12 plus 3 minus 2 lambda plus 6 is equal to 0. काय 12? करेक्ट. कॅल्क्युलेट करून सांगितलंस ना, लॅमडा स्क्वेअर प्लस लॅमडा. हा, तुमचे तुक्के लागतात नाहीतर काहीतरी. चुकून चुकून अंधारात गोळी मारली लागली, हेडशॉट. चलो, सो करा सॉल्व. आले का सगळ्यांचं? बघा, इथं 3 कॉमन निघतो, मला वाटतं एक ब्रॅकेटच कॉमन आहे थ्रू. तर लॅमडाच्या व्हॅल्यूज येत आहेत. अरे व्हॅल्यू इथं आन्सरच येते मला वाटतं. 3 इंटू लॅमडा मायनस 1 इन ब्रॅकेट. इथं काय राहतोय तर मायनस लॅमडा प्लस 3, बरोबर का? आणि इथं पण एक 2 बाहेर काढला तर असा हा होईल. त्यानंतर मायनस लॅमडा प्लस 3 इज इक्वल टू 0. ब्रॅकेटच कॉमन आहे अख्खा चारचा, तुम्हाला सॉल्व्ह करायची गरजच नाही. काय ब्रॅकेट कॉमन इथं ना अख्खा चाक्का, लॅमडा लॅमडा मायनस लॅमडा प्लस 3. सो इट मस्ट बी इक्वल टू 0. तर लॅमडाची व्हॅल्यू काय झाली? आनंदकडे एक व्हॅल्यू तर 3 आहे, बरोबर. दुसरी व्हॅल्यू पण येणार, क्वाड्रिफिकेशन मध्ये जाणार. -1/2. ठीक आहे, मला दिसत नाही तो होती सॅटिस्फाय. चलो, so lambda minus 3 minus lambda plus 3 must be equal to 0. Hence lambda is equal to 3. Substitute that value here. You will get 12. Option is 4. Here, next one.